मित्रांनो, आपण बघितलं तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे धर्म आहेत, त्यामध्ये प्रत्येक धर्माचे जे संस्थापक आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे शिकवण जे आहे ते देताना आपण बघत असतो. आणि जवळजवळ जर का कित्येक धर्मांचा जर का आपण अभ्यास केला तर त्यांच्यामध्ये जोपर्यंत आपण त्या धर्माच्या संस्थापकांना तशा प्रकारचा देव मानत नाही किंवा त्यांचं जे अस्तित्व आहे ते मान्य करत नाही, किंवा जर आपण बघितलं तर तेच सर्व गुणसंपन्न अशा प्रकारची देव व्यक्ती आहे, अशा प्रकारचा जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तशा प्रकारच्या धर्माचा तुम्हाला एक सदस्य किंवा भाग होता येत नाही. पण या सर्व धर्मांचा जर का आपण अभ्यास केला तर त्याच्याहून अलग असा जो बुद्धांचा धम्म आहे, जो बाबासाहेबांनी 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा देऊन या भारतामध्ये ज्या सम्राट अशोकाने बुद्ध धम्म या भारतामध्ये दाखवला, तोच बुद्ध धम्म तुमच्या आमच्यापर्यंत स्वतः बाबासाहेबांनी आपणाला जो आपल्या दानामध्ये दिलेला आहे. आणि आपण बघितलं तर या बौद्ध धम्माच्या काही तत्वांची मूळ मांडणी जी आहे ते आपण बघितलं तर कित्येक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ततो निब्बाण संपत्ती, किंवा असं म्हटलेलं आहे की निब्बाण सच्ची क्रियाचं एतंग मंगलमुत्तम. अशा प्रकारचा जो एक शब्द आहे निब्बाण किंवा निर्वाण, तो स्वतः बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये देखील त्याची मांडणी केलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारची एक अवस्था, अशा प्रकारची एक मानसिक अवस्था प्रत्येक व्यक्तीमध्ये, मग ती कोणत्याही विचाराला मानणारे असो, कोणत्याही प्रकारचा देव मानणारे असो किंवा कोणत्याही प्रकारचा देव नाकारणारा असो, अशा प्रकारची जी व्यक्ती आहे ती ज्या ज्यावेळी या धम्मामध्ये येते त्यावेळी हा जो निर्वाण शब्द आहे, हा जो निब्बाण शब्द आहे, तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्याचा अर्थ जाणून घेताना दिसतो. आणि म्हणून नेमकं निब्बाण म्हणजे काय, किंवा नेमकं निर्वाण म्हणजे काय, किंवा बुद्धांचा हा निर्वाणाचा मार्ग म्हणजे काय, किंवा कोणती व्यक्ती अशा प्रकारे निब्बाणाला किंवा निर्वाणाकडे जाऊ शकते, याचं विश्लेषण स्वतः बाबासाहेबांनी त्यांच्या बुद्ध आणि त्यांचं धम्म, भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्म या पुस्तकामध्ये याचं विवेचन केलेलं आहे. आणि म्हणून आपण बघितलं तर बौद्ध संस्कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचा जो देव आहे किंवा कोणत्याही प्रकारची देवाची भीती, किंवा तुम्ही अशा प्रकारची कृती जर का नाही केली तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संज्ञा आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने माणूस कसा अडकला जातो, भरकटला जातो, याची भीती कदापि बौद्ध संस्कृतीमध्ये कुठेही दाखवली जात नाही. आणि म्हणून बुद्धांनी असं सांगितलं आहे की निर्वाण किंवा निब्बाण म्हणजे काय, तर प्रत्येक जी व्यक्ती आहे ती प्रज्ञाशील आणि करुणा आणि समाधी म्हणजे उत्कृष्ट ज्ञान, उत्कृष्ट नॉलेज, उत्कृष्ट एखाद्या विषयाबद्दलची सखोल माहिती, त्याचबरोबर जो व्यक्ती शिलांचं म्हणजे जी पंचशिला आहेत त्यामध्ये खोटे बोलणार नाही, चोरी करणार नाही, वासनेपासून अलिप्त राहणे किंवा खोटे बोलणार नाही, किंवा आपण बघितलं तर सुरामेरय म्हणजे ज्या पदार्थांमुळं माणसाला व्यसनाधीनता येते किंवा दारूच्या आहारी जातो, अशा प्रकारच्या पदार्थांचं व्यसन न करणे, अशा प्रकारची जी शिला आहेत, किंवा कोणाची हिंसा न करणं, या शिलांपासून जो व्यक्ती अलिप्त राहतो किंवा जो समाधी मार्गामध्ये, म्हणजे आपण जर बघितलं तर जी विपश्यना आहे, जे मेडिटेशन आहे, जो आपल्या शरीरामध्ये येणारा आणि जाणारा जो श्वास आहे याच्यावरती जी व्यक्ती नियंत्रण ठेवते, अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं निब्बाणाच्या मार्गाकडे जाण्याचं काम करत असतात. आणि म्हणून हा जो अभ्यास आहे तो अतिशय डीपमध्ये आहे. प्रत्येक स्टेप बाय स्टेप जो आहे तो अभ्यास पुढे आपल्याला शिकायला मिळतो. आणि म्हणून जी लोकं आपण बघितलं तर जो पवित्र असा भिक्खू संघ आहे, जो बुद्धांचा खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारचा मनामध्ये लालच न ठेवता किंवा संपत्तीची मनामध्ये कोणत्याही प्रकारची हाव न बाळगता, हा जो बुद्धाचा धम्म आहे, अर्थात जीवन मार्ग आहे, अर्थात जगण्याचा जो खरा सिद्धांत आहे, तो लोकांपर्यंत पोचवण्याचं अमूल्य असं काम हा जो भिक्खू संघ आहे तो करताना आपणाला दिसत असतो. आणि म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये जसे अशा प्रकारचे सम्यक ज्ञानाने जाणारे भंते जसे निब्बाणाच्या मार्गाकडे जातात, तसंच बाबासाहेब देखील म्हणतात की जे चांगले उपासक आहेत, की ज्यांनी गृहत्याग केलेला नाही आहे पण अशा प्रकारचे जे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, ते देखील या मार्गाकडे आपली वाटचाल करू शकतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर निब्बाणाचा अर्थ आपल्याला जाणून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं आहे की
निर्दोष जीवन जगणं, म्हणजे कोणत्याही प्रकारचं आपल्या जीवनामध्ये वाईटाचा कोणत्याही प्रकारचा स्पर्श न ठेवणे किंवा अशा प्रकारचं जीवन जगणे की म्हणजे शिलांचं उत्तम प्रकारे पालन करणे. त्याचबरोबर आपण बघितलं तर व्यसनांपासून किंवा अशा प्रकारच्या वासनांपासून अशा प्रकारच्या वाईट कृत्यांपासून निर्दोष राहणे. त्याचबरोबर निष्कलंक जीवन जगणे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा कलंक या जीवनाला आपल्या मागे आपण ठेवून जात नाही, अशा प्रकारचं जीवन जगणे. यालाच बुद्धाने निर्वाणाचा मार्ग असं म्हटलेला आहे किंवा निब्बाण असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जसं आपण एखादा डॉक्टर ओळखतो किंवा त्याला पाहतो किंवा त्याला दिलेली डिग्री जशी आपण बघतो किंवा वकील असेल, इंजिनियर असेल, अशा प्रकारच्या ज्या पदव्या आहेत त्या आपण त्या व्यक्तींना प्रत्यक्षात बघतो, पण निब्बाण प्राप्त झालेली व्यक्ती कशी बघायची हा फार मोठा विषय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून अशा प्रकारचं जे लोक जीवन जगतात ते लोक अशा प्रकारच्या मार्गाकडे आपली वाटचाल करतात. जसं आपण सुखी राहतो, जसं आपणाला सुखाचा मार्ग आवडतो, तसंच या लोकांच्या मनामध्ये इतर जे प्राणी आहेत, इतर जे संपूर्ण भवचक्रामध्ये असणारी जी सजीव सृष्टी आहे त्यांच्याबद्दल यांच्या मनामध्ये अतिशय मार्मिकता किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय मानवतेची जी भावना आहे किंवा भूतदयेची जी भावना आहे ती हे आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून कोणी जर आपल्याला असं विचारलं की निब्बाणाचं एखादं उदाहरण आपल्याला देता येईल का, तर निश्चितच जसं की एखाद्या जमिनीवरती असणारं यान जे आहे ते आकाशाकडे ज्या वेळेला झेपावतं आणि त्याला जमिनीवरती बांधून ठेवलेल्या ज्या त्याच्या जकड्या आहेत किंवा ज्या स्थितीमध्ये ते जमिनीवरती बांधून ठेवलं जातं आणि ज्यावेळी त्या जमिनीवरतून ते उड्डाण घेतं ज्यावेळी ते आकाशामध्ये जाऊन स्थिर होतं, उडणं आणि स्थिर होण्यामधला हा जो संपूर्ण प्रवास आहे तो या निब्बाणासारखा आहे. ज्यावेळी ते जे यान आहे ते वरती जाऊन स्थिर होतं, खालच्या जकळलेल्या ज्या यातना आहेत मग त्या आपल्या मानवी मनामध्ये रागाच्या असतील, द्वेषाच्या असतील, मोहाच्या असतील, अहंकाराच्या असतील किंवा तुझं माझं करण्याच्या असतील किंवा या प्रकारच्या ज्या मानसिक अशा ज्या हाव आहे, हावरेपणा आहे, त्या जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत अशा प्रकारची जी मानसिक अवस्था आहे ते कोणत्याही मनुष्याला मिळू शकत नाही. आणि म्हणून जसं यान आकाशाकडे झेपावतं आणि जमिनीवरती बांधून ठेवणाऱ्या सगळ्या ज्या अटी आहेत, तटे आहेत, जे नियम्स आहेत, जे रूल्स आहेत ते तोडून पुन्हा एकदा त्या आकाशाकडे झेप घेतं आणि एका विशिष्ट ठिकाणी जाऊन ते स्थिर होतं. या प्रवासालाच अशा प्रकारच्या आपल्या स्वतःच्या निर्माण होणाऱ्या मनाला खऱ्या अर्थानं आपण निब्बाणाची व्याख्या देऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक मानव या ठिकाणी अशा प्रकारची जी अवस्था आहे ती प्राप्त करू शकतो. आणि म्हणून मित्रांनो, हा प्रवास अनुभवण्यासाठी असं म्हटलं जातं की हजारांमध्ये, करोडोंमध्ये काही क्षणिक व्यक्ती ज्या आहेत तो याचा आनंद घेत असतात. आणि म्हणून हा जो निर्वाणाचा जो आनंद आहे, हे निर्वाणाचं जो सुख आहे ते खऱ्या अर्थानं खरं सुख आहे असं बुद्धाने म्हटलेलं आहे. आणि म्हणून निब्बाणाचा हा जो मार्ग आहे तो प्रज्ञाशील, करुणा, पंचशील असेल, अष्टशील असेल यांच्या अंतर्मनातून प्रवास करत असतो. आणि म्हणून ही प्रत्येकाची आपली जबाबदारी बनते. जर का खऱ्या अर्थानं आपल्याला निब्बाणाचा किंवा निर्वाणाचा जर साक्षात्कार करायचा असेल तर बुद्धांचा हा जो धम्म उपदेश आहे, बुद्धांनी जवळजवळ आपल्या आयुष्यामध्ये 45 वर्ष चारिका करून हा जो धम्म उपदेश आहे तो संपूर्ण जगाला, मानवतेला या ठिकाणी द्यायचं काम केलेलं आहे. आणि हाच उद्देश मला छोटासा तुमच्यापर्यंत या शब्दाचा जो थोडक्यात अर्थ होता तो थोडक्यामध्ये तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जय भीम करतो आणि या ठिकाणी तुमचे राजा देतो. जय भीम.